राजा भगवंतराव ज्युनियर कॉलेज औंधच्या इयत्ता 12वी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत. आपण ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी सब्जेक्टच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या टॉपिकवरती आपण ऑनलाईन लेक्चर सिरीज बघत होतो. त्याच्यामध्ये आपण पाठीमागल्या लेक्चरला आपण ट्रॅडिशनल क्रॉप, कमर्शियल क्रॉप आपण बघितलेले आहेत. त्याच्यानंतर आपण नवीन टॉपिक चालू केलेला होता सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये आपण पहिल्या लेक्चरमध्ये पार्ट फर्स्टमध्ये आपण सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजीमध्ये आपण सब टॉपिक बघितला होता प्रिन्सिपल्स ऑफ सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी. आता त्याच्यामध्ये प्रिन्सिपलमध्ये आपण काय बघितलं होतं मागच्या लेक्चरला बघा, तर त्यामध्ये आपण सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी डेफिनेशन बघितली होती, त्याचं मिनिंग बघितलेलं होतं. त्याच्यानंतर त्याचं इम्पॉर्टन्स होते ते आपण सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी बघितले होते. त्यानंतर सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी गोल किंवा एम काय आहे तेही सुद्धा बघितलेलं होतं. त्याच्यानंतर आपण लास्ट पॉईंट बघितलेला प्रिन्सिपल्स ऑफ सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये दोन प्रकारचे प्रिन्सिपल बघितले होते, एक जेनेटिक प्रिन्सिपल आणि दुसरं ॲग्रोनॉमिकल प्रिन्सिपल. या सगळ्या पॉईंटचा आपण डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे. आता आपण जो आज बघणार आहे सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजीमधला सेकंड पार्ट, त्याच्यामध्ये आपण बघणार आहे हायब्रिड सीड प्रोडक्शन. सोरगम म्हणजे सोरगम पिकामध्ये आपण ॲक्च्युअल सीडचं प्रोडक्शन आपण कशा पद्धतीने घेणार आहे ते आपण या टॉपिकमध्ये बघणार आहे. तर आपण सुरुवात करतो टॉपिकला हायब्रिड सीड प्रोडक्शन जवार किंवा सोरगम. तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा ॲग्रोनॉमिकल इन्फॉर्मेशन या क्रॉपची आपण माहिती करून घ्यायची आहे. तर सोरगमचं बॉटनिकल नेम आहे सोरगम बायकोलार. त्याची फॅमिली आहे ग्रॅमिनी आणि ओरिजिन आहे इंडिया किंवा नॉर्थ ईस्ट आफ्रिका. याचं यूज किंवा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहे सोरगमचं. इट इज युज्ड ॲज अ फूड फॉर मेकिंग भाकरी. ग्रेन इज ऑल्सो कन्झ्युम्ड ॲज अ पॉप ग्रेन्स अँड हुरडा. Grain is used as a cattle feed or poultry feed. Grain is used for extraction of starch, glucose and alcohol. Jawar stem and leaves are used as a fodder. The sweet sorghum can also be used for preparation of jaggery and sugar. Means jawar is one of the most important cereal crop in the world. It ranks fourth in the world after the wheat, rice and maize, and third in the area and production. In India, highest area under the jawar in Maharashtra. It grains is basic food. Grains is used as a basic food in India. The grain is eaten in the form of unleavened bread that is called as a roti or bhakri. Also used as a consumed in a pop grains or hurda. Then grains is also used as a cattle feed or poultry feed. Then some grains are used for extraction of starch, glucose and alcohol. And jawar crop with their stems and leaves are used for as a fodder for animals. And last one, the sweet sorghum can be also used for preparation of jaggery and sugar. म्हणजे या ज्वारी या पिकाचा उपयोग आपण भाकरी बनवण्यासाठी आपल्या दैनंदिन आहारामध्ये उपयोग करतो. त्याचबरोबर याच्यापासून पॉप ग्रेन्स किंवा हुरडा बनवण्यासाठी ह्या ग्रेनचा वापर केला जातो. त्याचबरोबर हे ग्रेन आपल्याला कॅटल फीड म्हणजे जनावरांना खाद्य म्हणून किंवा पोल्ट्रीसाठी खाद्य म्हणून सुद्धा आपण याचा वापर करतो आहे. त्याचबरोबर या ग्रेनचा आपण स्टार्च, ग्लुकोज आणि अल्कोहोल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा याचा वापर करतो आहे. त्याचबरोबर ज्वारीचं स्टेम आणि लीव्ज आहे म्हणजे आपण त्याला ज्वारीचा कडबा आपण म्हणतो, ज्वारीची वैरण, त्याचा आपण फॉडरसाठी ॲनिमलसाठी जनावरांना खाद्य म्हणून वैरण म्हणून सुद्धा आपण याचा वापर करतो आहे. आणि लास्ट स्वीट सोरगम कॅन ऑल्सो युज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ जॅगरी अँड शुगर म्हणजे गुळ आणि साखर बनवण्यासाठी सुद्धा या गोड सोरगमचा आपण वापर करत असतो. त्यानंतर बघा ह्या सोरगमसाठी लागणारी सॉईल कंडिशन कशी आहे. सोरगम ग्रो मीडियम टू डीप ब्लॅक सॉईल. इट शुड बी वेल फर्टाईल अँड वेल ड्रेनड. इट शुड बी फ्री फ्रॉम ऑफ टाईप्स, व्हॉलंटर प्लांट्स, स्ट्रॅगावीड अँड जॉन्सन ग्रास. आणि इट रिक्वायर ॲज अ ऑप्टिमम pH रेंज इज 6.5 to 7.5. म्हणजे ज्वारीचं आपल्याला जर हायब्रिड सीड प्रोडक्शनमध्ये उत्पादन घ्यायचं असेल तर त्यासाठी ह्या पिकासाठी मीडियम टू डीप ब्लॅक म्हणजे मध्यम काळी जमीन गरजेची आहे. त्यानंतर जमीन हे योग्य निचरा होणारी आणि फर्टाईल म्हणजे सुपीक जमीन गरजेची आहे. त्याचबरोबर या जमिनीमध्ये ऑफ टाईप आणि व्हॉलंटर प्लांट्स म्हणजे आपल्याला नको असलेले प्लांट म्हणजे ज्वारी सोडून त्याच्यामध्ये दुसऱ्या कुठल्याही प्रकारचं प्लांट येणार नाही अशी जमीन म्हणजे किंबहुना की त्या फील्डमध्ये अगोदर ज्वारीचं कुठलंही पीक न घेतलेली अशी सॉईल आपल्याला निवडायच्या. त्याचबरोबर याच्यामध्ये स्ट्रागावीड आणि जॉन्सन ग्रास या तणाचं आणि गवताचं प्रमाणसुद्धा नसलेली आपल्याला सॉईल गरजेची आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये pH रेंज ही 6.5 ते 7.5 pH असलेली सॉईल आपल्याला
सुटेबल किंवा फेवरेबल या क्रॉपसाठी असणार आहे. त्याचबरोबर नेक्स्ट पॉईंट आहे बघा क्लायमेट. इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप. ॲव्हरेज टेम्परेचर रेंज इज 27 to 32 degree centigrade. It does not tolerate frost. Jawar is a drought resistant crop. Annual rainfall requirement is 400 to 1000 mm. बघा, jawar is a tropical crop. It is cultivated throughout the year in a tropics. But jawar is also cultivated in temperate region as a summer crop provided that the temperature is sufficient high. About 7 to 10 degree centigrade temperature is necessary for germination and 15 degree centigrade 15 degree centigrade for their growth and development. The optimum range of temperature for growth and development is 27 to 32 degree centigrade and does not tolerate frost. Jawar is well adapted to semi-arid region. In India, it is grown in the region receiving annual rainfall about 400 to 1000 mm. अँड जवार इज ऑल्सो ड्राउट रेजिस्टंट क्रॉप. म्हणजे बघा, जवारसाठी कशी क्लायमॅटिक कंडिशन गरजेचं आहे. जवार हे ट्रॉपिकल म्हणजे समशीतोष्ण किंवा उष्ण कटिबंधातलं क्रॉप आहे. वर्षभर ह्याचं पीक आपण घेत असतो. त्याचबरोबर ह्या पिकासाठी 7 ते 10 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर हे जर्मिनेशन म्हणजे उगवणसाठी चांगलं आहे आणि 27 ते 32 डिग्री सेंटीग्रेड हे ऑप्टिमम टेम्परेचर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट वाढ आणि विकास होण्यासाठी 27 ते 32 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचरची गरज आहे. त्याचबरोबर हे ड्राउट रेजिस्टंट म्हणजे दुष्काळामध्ये सुद्धा तग धरून राहणारं क्रॉप आहे. पण ह्या पिकाला फ्रोस्ट म्हणजे दवधुका आपण म्हणतो अशा प्रकारची कंडिशन याला फेवरेबल नाही. आणि ज्या एरियामध्ये रेनफॉल 400 ते 1000 mm पाऊस पडतो अशा एरियामध्ये आपण काय करू शकतो, या सोरगमचं सीड प्रोडक्शन आपण घेऊ शकतो. आता या पिकासाठी लँड प्रिपरेशन बघा, त्याला आपण फील्ड प्रिपरेशन किंवा लँड प्रिपरेशन म्हणतो किंवा प्रिपरेटरी टिलेजेस आपण म्हणतोय. गिव्ह deep plowing, give 2 to 3 crosswise harrowing, crush the clods with Norwegian harrow, collect the stubbles and burn it, and last FYM mix in soil and leveling of land. म्हणजे या पिकासाठी एकदा डीप खोल म्हणजे खोलवरती नांगरट करणे गरजेचं आहे. पीक घ्यायच्या अगोदर 2 ते 3 वेळा उभ्या आणि आडव्या पद्धतीने याला कुळवाच्या पाळ्या द्यायच्या आहेत. त्याच्यानंतर जर त्याच्यामध्ये जर मोठमोठे ढेकळं राहिले तर क्लॉड क्रशिंग नॉर्वेजियन हॅरोन आपण त्याला कुळवानं क्लॉडचं क्रशिंग करायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये काडी कचरा असेल, टबल्स असेल, काडी कचरा जो काय असेल तो आपण गोळा करून जाळून टाकायचा आहे आणि त्या जमिनीमध्ये FYM मिक्स करून जर गरज असेल नेसेसिटी असेल तरच लँडची लेवलिंग करायची, अदरवाईज फक्त FYM आपल्याला मिक्स करायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे बघा आयसोलेशन रिक्वायरमेंट. आता हा आपण ॲग्रोनॉमिकलमध्ये आपण हा पॉईंट बघत नाही पण सीड प्रोडक्शनमध्ये महत्त्वाचा पॉईंट असतो बघा आयसोलेशन रिक्वायरमेंट. आता आयसोलेशन म्हणजे काय आपण मागच्या वेळी बघितलं होतं बघा, आपण प्रिन्सिपल ज्यावेळी बघितले आपण त्यामध्ये आयसोलेशन एक्सप्लेन केलेलं होतं. तर आयसोलेशन म्हणजे काय सांगितलं होतं त्यावेळी बघा, टू कीप द सेफ डिस्टन्स फ्रॉम आवर हायब्रिड सीड प्लॉट टू अदर ॲडजस्टंट प्लॉट. म्हणजे आपला हायब्रिड सीडचा प्लॉट आणि आपल्या शेजारी असलेला प्लॉट याच्यामध्ये कॉन्टॅमिनेशन होऊ नये किंवा ॲडमिक्सचर होऊ नये बियांमध्ये, त्यासाठी जे ठेवलं जाणारं सेफ डिस्टन्स आहे त्याला आपण आयसोलेशन डिस्टन्स असं म्हणतोय. तर हे किती रिक्वायरमेंट आहे बघा ज्वारीमध्ये, आयसोलेशन डिस्टन्स फ्रॉम अदर व्हरायटी अँड सेम हायब्रिड याच्यासाठी 200 मीटर पाहिजे. आयसोलेशन डिस्टन्स फ्रॉम हायब्रिड हॅव्हिंग सेम मेल पॅरेंटसाठी 5 मीटरचं पाहिजे आणि आयसोलेशन डिस्टन्स फ्रॉम जॉन्सन ग्रास अँड फॉरेस्ट सोरगम याच्यासाठी 400 मीटर पाहिजे. म्हणजे बघा आपलं ज्वारीचं पीक असेल आणि आपल्या शेजारी ज्वारीची दुसरी व्हरायटी असेल किंवा तीच हायब्रिड असेल तर या दोन्ही प्लॉटमध्ये 200 मीटरचं अंतर पाहिजे. जर आपलं ज्वारीची जी व्हरायटी असेल मेल पॅरेंट असेल तोच मेल पॅरेंट आपल्या शेजारी असेल प्लॉटमध्ये तर या दोन्ही प्लॉटमध्ये 5 मीटरचं तर कमीत कमी अंतर पाहिजे. आणि आपल्या शेजारी जर कुठं जॉन्सन ग्रास असेल किंवा फॉरेस्ट सोरगम असेल तर याच्यामध्ये आपल्या फील्डपासून 400 मीटरपर्यंत एवढं आपल्याला अंतर मेंटेन ठेवायचं. याला आपण सेफ डिस्टन्स किंवा आयसोलेशन डिस्टन्स असं आपण म्हणतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे बघा सिंक्रोनायझेशन ऑफ मेल अँड फिमेल पॅरेंट. त्याच्यामध्ये बघा फॉर अचिव्हिंग परफेक्ट सिंक्रोनायझेशन इन फ्लॉवरिंग मेल पॅरेंट इज सोन 4 to 6 days अर्लियर दॅन द फिमेल पॅरेंट. आता सिंक्रोनायझेशन पहिल्यांदा समजून घ्या. सिंक्रोनायझेशन ऑफ मेल अँड फिमेल पॅरेंट तुम्ही बायोलॉजीमध्ये सिंक्रोनायझेशन म्हणजे काय समजून घेतलं असेलच. म्हणजे आपण हायब्रिड सीड प्रोडक्शनमध्ये मेल आणि फिमेल फ्लावर दोन्ही फ्लावरचा आपल्याला रोल इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये दोन्हीचं हायब्रिडायझेशन होण्यासाठी मेलवरती अँथर फिमेल आणि मेल पॅरेंटवरती आपल्याला काय असणं ॲट अ टाईम फ्लावरिंग होणं गरजेचं आहे.
मग त्यासाठी बघा आपण जर ज्वारी असेल आपली सोरगम असेल तर मेल आणि फिमेलमध्ये ॲट अ टाईमला आपल्याला फ्लॉवरिंग होऊ शकत नाही याच्यामध्ये. तर काय होतं, मेलचं फ्लॉवरिंग 4 ते 6 दिवस अगोदर होतं आणि 4 ते 6 दिवसानंतर काय होतं, फिमेलचं फ्लॉवरिंग होतं. मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल की दोन्हीचं फ्लॉवरिंग एका टायमिंगला येण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, मेलचं सोईंग अगोदर 4 ते 6 दिवस करावं लागेल. म्हणजे आपण फ्लॉवरिंग डे बघून या दोन्हीचं सोईंग आपल्याला करायचं की जेणेकरून दोन्हीचं फ्लॉवरिंग मेल आणि फिमेलचं फ्लॉवरिंग ॲट अ टाईमला येईल. त्यामुळे हायब्रिडायझेशन चांगलं होईल आणि आपल्या हायब्रिडायझेशन करताना अँथरची कमतरता भासणार नाही किंवा हार्डनिंग ट्रीटमेंटसाठी गरजेच पडेल. अशा ह्या गोष्टीसाठी आपल्याला काय करावं लागेल, सिंक्रोनायझेशन ऑफ मेल अँड फिमेल पॅरेंट आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर आपण बघा सोईंग सीझन अँड टाईम ऑफ हायब्रिड सीड प्रोडक्शन सोरगम. आता सोईंग जर आपण बघत असेल तर आपण शक्यतो सोईंग हायब्रिड सीड प्रोडक्शनमध्ये आपण खरीपलाच करत असतो. पण आपण ह्याच्यामध्ये दिलेलं आहे खरीप आणि रब्बी दोन्ही सीझन दिलेलं आहे. पण जास्त करून जर आपण सोईंग करणार असेल तर खरीप सीझनलाच करतो. खरीप सीझनमध्ये बघा जून टू जुलै या 2 महिन्यामध्ये आपण काय करायचं आहे, सोईंग करायचं आहे. आणि रब्बी सीझन असेल तर सप्टेंबर टू ऑक्टोबर. पण जास्त करून हायब्रिड सीडचं प्रोडक्शन हे खरीप सीझनलाच घेतलं जातं. त्यानंतर सीडचा सोर्स म्हणजे काय, तर हे बियाणं आपण जे घेणार आहे हे बियाणं कुठल्या पद्धतीतून कुठून घ्यायचं आहे ते आहे बघा. ऑप्टेन न्यूक्लियस ऑर ब्रीडर सीड फ्रॉम अ सोर्स अप्रूव्ड बाय सीड सर्टिफिकेशन एजन्सी. म्हणजे आपण बियाणाच्या प्लॉटसाठी हायब्रिड सीड प्रोडक्शन सोरगमसाठी आपण जे बियाणं घेणार आहे हे कुठल्याही दुकानामधून आणलेलं चालत नाही. तर हे न्यूक्लियस किंवा ब्रीडर म्हणजे जे केंद्रीय बियाणं किंवा लॅबोरेटरीमध्ये किंवा शास्त्रज्ञांनी तयार केलेलं जे बियाणं आहे ते आपण फाउंडेशन सीड म्हणू आपण. अशा प्रकारचं बियाणं आहे ते सीड सर्टिफिकेशन एजन्सीनं म्हणजे गव्हर्नमेंटने अप्रूव्ह केलेलंच बियाणं आणि ते चांगली प्युरिटी जर्मिनेशन पर्सेंटेज असलेलं असे हे बियाणं असतं. ते न्यूक्लियस किंवा ब्रीडर सीड्स आपल्याला याच्यासाठी वापरायचं आहे. आणि हे वापरलेलं बियाणं आपण काय करायचं आहे, ड्रिलिंग किंवा डिबलिंग या 2 मेथडपैकी कुठल्याही एका मेथडनं सोईंग करायचं आहे आपल्याला आपल्या फील्डमध्ये. आता ते सोईंग करत असताना आपल्याला बघा आपण जे सोईंग करतो याच्यामध्ये आपल्याला डिफरंट पद्धतीनं आपल्याला सोईंग करायचं. जेव्हा आपण कल्टिवेशन आपण इकॉनॉमिकल कल्टिवेशन आपण घेतो, इकॉनॉमिकल आपण उत्पादन घेत असतो त्या पद्धतीने आपल्या याच्यामध्ये सोईंग करून चालत नाही. तर ते आपल्याला वेगळ्या पद्धतीने करावं लागतं. ते आपण पुढे बघणार. त्याच्या अगोदर बघा मेथड्स ऑफ हायब्रिड सीड प्रोडक्शन. म्हणजे आपण सीड प्रोडक्शन घेत असताना ते आपल्याला म्हणजे हायब्रिडचं प्रोडक्शन घेत असताना वेगवेगळ्या मेथड्स आहेत हायब्रिड सीड प्रोडक्शन. त्यातली आपण कुठली मेथड वापरतो बघा. हायब्रिड सीड ऑफ जवार इज प्रोड्युस्ड बाय युझिंग सायटोप्लाझमिक जेनेटिक मेल स्टर्लिटी. कुठल्या मेथडनं वापरतोय आपण, सायटोप्लाझमिक जेनेटिक मेल स्टर्लिटी. हे इम्पॉर्टंट आहे, ऑब्जेक्टिव्हसाठी 1 मार्कासाठी विचारलं जातं. हायब्रिड सीड प्रोडक्शन जवार कुठल्या पद्धतीनं प्रोडक्शन केलं जातं, तर सायटोप्लाझमिक जेनेटिक मेल स्टर्लिटीनं. आता याच्यामध्ये कशाचा क्रॉस केला जातो बघा. दिस इन्व्हॉल्व्स क्रॉसिंग ऑफ मेल स्टराईल लाईन दॅट इज लाईन ए विथ द रेस्टोरर लाईन दॅट इज लाईन आर. म्हणजे मेल स्टराईल लाईन आणि रेस्टोरर लाईन या दोन्हीचं क्रॉसिंग होतं आणि या दोन्हीच्या क्रॉसिंगमधून जे बियाणं तयार होतं ते आपण काय करू शकतो, बियाणं म्हणून आपण विकतो. त्यालाच आपण सर्टिफाईड सीड असं आपण म्हणतो. म्हणजे स्टराईल लाईन आणि रेस्टोर लाईन हे जे बियाणं आहे आपल्याला कसलं असणार आहे, न्यूक्लियस किंवा ब्रीडर सीड असणार आहे. हे बियाणापासून या दोन्हीचा क्रॉसिंग होऊन जे नवीन बियाणं तयार होतं ते सर्टिफाईड सीड म्हणून प्रोडक्शन होत असतं. तर याच्यामध्ये क्रॉसिंग बघा. मेल स्टराईल लाईन दॅट इज लाईन ए त्याला आपण सीड पॅरेंट असं आपण म्हणतो. विथ द रेस्टोरर लाईन लाईन आर त्याला आपण पॉलिनेटर म्हणतोय. म्हणजे सीड पॅरेंट आणि पॉलिनेटर या दोन्हीचा क्रॉस होतं. द मेल स्टराईल लाईन दॅट इज लाईन ए कॅरीज मेल स्टर्लिटी ड्यू टू सायटोप्लाझमिक जेनेटिक फॅक्टर. म्हणजे या पद्धतीने आपण हायब्रिड सीडचं प्रोडक्शन घेतोय. आता आपण डायग्राम बघतोय. हायब्रिड सीड प्रोडक्शन कशा पद्धतीने आपला लेआउट असतो किंवा फील्ड आपला असतं. याच्यासाठी असं विचारलं जातं बघा. सोईंग रेशो फॉर हायब्रिड सीड प्रोडक्शन ऑफ जवार किंवा प्लांटिंग रेशो फॉर हायब्रिड सीड प्रोडक्शन जवार किंवा सोईंग प्लॅन फॉर हायब्रिड सीड प्रोडक्शन जवार किंवा लेआउट फॉर हायब्रिड सीड प्रोडक्शन ऑफ जवार. ह्या चारीतला कुठल्याही एका शब्दाने तुम्हाला प्रश्न विचारला जातो. सोईंग रेशो असेल, सोईंग प्लॅन असेल, सोईंग प्लांटिंग रेशो असेल किंवा लेआउट असेल अशा पद्धतीने तुम्हाला विचारलं जातं. तर याच्यामध्ये बघा आपल्याला सोईंग करताना आपल्याला मेल आणि फिमेल पॅरेंटचं अल्टरनेटमध्ये रोमध्ये आपल्याला सोईंग करायचं आहे. अल्टरनेट रोमध्ये आपल्याला याच्यामध्ये सोईंग करायचं. आता याच्यामध्ये प्लांटिंग रेशो आपण कसं मेंटेन करतोय बघा. आता याच्यामध्ये डायग्राम दिसते. आपण डायग्राम काढताना विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं की पहिल्यांदा आपण बाहेरचा चौकोन स्क्वेअर आयत वगैरे न काढता पहिल्यांदा आपण अल्टरनेटली मेल आणि फिमेल रोज काढायच्यात. मी दाखवतो बघा. पहिल्यांदा जे आपल्याला ह्या
ज्या डॉटेड लाईन तुम्हाला दिसतात तिथं मी चौकोन केलेला आहे. या डॉटेड लाईन म्हणजे काय आहेत, ह्या फिमेल रोज आहेत. ह्या काय आहेत, फिमेल रो आहेत. आपण इथं इंडिकेशनमध्ये दिलेला आहे. ह्या काय आहेत, फिमेल रोज आहेत. आणि ह्या मधल्या ज्या दोन डार्क रो ज्या कंटिन्यू दाखवलेल्या आहेत, या कशा आहेत, या ज्या दोन दोन रो आहेत ह्या मेल पॅरेंटच्या रो आहेत. म्हणजे बघा ह्याच्या अल्टरनेटली आपल्याला सोईंग करायचं आहे. पहिल्यांदा 4 रो फिमेलच्या सोईंग करायच्या आहेत. ह्या 4 रो ज्या आहेत, 4 ओळी फिमेलच्या सोईंग करायच्या आहेत. त्याच्यानंतर ह्या 2 रो मेलच्या सोईंग करायच्या आहेत. परत 4 रो फिमेलच्या सोईंग करायच्या आहेत. परत 2 ओळी मेलच्या आहेत आणि परत 4 ओळी फिमेलच्या आहेत. बघा लक्षात ठेवा, 4 2 4 2 4 अशा अल्टरनेटली आपल्याला काय करायचं आहे, मेल आणि फिमेलचं सोईंग करायचं आहे. आणि अल्टरनेटली सोईंग केल्यानंतर शेवटला आपल्याला काय करायचं आहे, बॉर्डरला आपल्याला या 4 ते 6 ओळी आपल्याला काय करायच्या आहेत, बॉर्डरला मेल पॅरेंटच्या आपल्याला सोईंग करायच्या आहेत. बरोबर. आता याच्यामध्ये आपण करताना हे ज्या आपल्या मेलच्या ज्या रो आहेत, या 2 ज्या मेलच्या रो आहेत, या मेलच्या रोवरती आपल्याला सोईंग करताना आपल्याला उगवून येईपर्यंत आपल्याला मेल फिमेल पॅरेंट ओळखत नाही. मग त्यासाठी आपण हे प्लांट मेलची रो कुठली आणि फिमेलची रो कुठली ओळखण्यासाठी मेलच्या रोच्या दोन्ही टोकाला आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये आपल्याला इंडिकेटर प्लांट म्हणून आपल्याला सोईंग करायचं. मग त्यामध्ये देंच्या असेल किंवा सनहेम्प असेल हे आपल्याला सोईंग करायचं आहे. इंडिकेटर प्लांट फॉर मेल रोज म्हणजे मेलच्या ओळी ओळखण्यासाठी आपल्याला इंडिकेटर प्लांट म्हणून आपण तिथं आपल्याला सोईंग करायचं आहे. बरोबर. म्हणजे ही डायग्राम करताना आपल्याला 4 ओळी फिमेलच्या, परत 2 ओळी मेलच्या, परत 4 ओळी फिमेल, 2 ओळी मेल, परत 4 ओळी फिमेलच्या, हे सगळ्या अल्टरनेटली रो काढल्यानंतर 4 ते 6 ओळी मेल पॅरेंटच्या बॉर्डरला आपल्याला काढायच्यात. या सगळ्या लाईन ओढत असताना प्रत्येक 2 रो मधले म्हणजे 2 ओळीमधलं अंतर हे सेम असलं पाहिजे. कारण आपण रो टू रो डिस्टन्स हे आपण सेम ठेवत असतो, ते आपण पुढे बघणार आहे. म्हणजे प्रत्येक लाईनमध्ये आपल्याला अंतर सेम असलं पाहिजे. आणि ह्या डायग्रामला करेक्ट लेबलिंग करणं गरजेचं आहे. बघा, इंडिकेटर प्लांट फॉर मेल रोज, त्याच्यानंतर बॉर्डर रो ऑफ मेल पॅरेंट 4 ते 6 ओळी पाहिजेत, फिमेलच्या 4 ओळी आणि मेलच्या 2 ओळी. अशा प्रकारे आपल्याला लेआउट प्लॅन किंवा सोईंग प्लॅन किंवा सोईंग रेशो आपल्याला हायब्रिड सीड प्रोडक्शन सोरगमचा लागत असतो. त्याच्यानंतर बघा, हे स्पेसिंग मी आता सांगितल्याप्रमाणे 2 ओळीतलं जे स्पेसिंग आहे हे किती पाहिजे, 75 ते 90 सेंटीमीटर पाहिजे. आणि 2 प्लांटमधलं अंतर 7.5 सेंटीमीटर एवढं पाहिजे. आता याच्यामध्ये सीड रेट बघा, फिमेल पॅरेंट असेल तर 8 kg प्रति हेक्टरी एवढा आपल्याला सीड लागणार आहे. आणि मेल पॅरेंट असेल तर 4 kg प्रति हेक्टरी. म्हणजे आपल्याला फिमेल पॅरेंटमध्ये मेल पॅरेंटच्या डबल सीड रेट लागणार आहे. फिमेल पॅरेंटसाठी 8 kg आणि मेल पॅरेंटसाठी 4 kg. आपण बाकीचं कल्टिवेशन प्रॅक्टिसेस बघत असताना कमर्शियल क्रॉपमध्ये फक्त आपण फिमेल पॅरेंटचंच आपण सीड घेत असतो, त्याच्यामध्ये मेल फिमेल असं वेगळं बियाणं नसतं. तर इथं आपल्याला मेल पॅरेंट आणि फिमेल पॅरेंट दोन्हीचं बियाणं वेगवेगळं घ्यायचं आहे, कारण या दोन्हीचं क्रॉसिंग झाल्याशिवाय सर्टिफाईड सीड तयार होणार नाही. यासाठी आता जे नेक्स्ट पॉईंट आहे आपला हायब्रिड अँड देअर पॅरेंट्स. म्हणजे ह्या ज्या हायब्रिड व्हरायटी आहेत 1 ते 9 आपल्याला इथं जे दिसत आहेत आता, या 1 ते 9 या हायब्रिड व्हरायटी आहेत. आणि या हायब्रिड व्हरायटी तयार करण्यासाठी आपण मगाशी बघितलं फिमेल पॅरेंट आणि मेल पॅरेंट या दोन्हीचा क्रॉसिंग करून आपण काय करतो, हे नवीन हायब्रिड तयार करतोय. याच्यामध्ये बघा, कोणता फिमेल पॅरेंट आणि कोणता मेल पॅरेंट घेतल्यानंतर आपल्याला कोणता हायब्रिड मिळतं हे आपण बघतोय इथं. तर आपल्याला CSH1 ही फर्स्ट हायब्रिड आपल्याला सोरगममध्ये तयार करण्यासाठी फिमेल पॅरेंट आपल्याला लागलेला आहे. CK60A आणि IS84 मेल. म्हणजे CSH फर्स्ट साठी आपल्याला फिमेल पॅरेंट लागला आहे CK60A आणि मेल पॅरेंट लागला आहे IS84. हे व्हरायटीचे नाव आहेत. या दोन्हीचा म्हणजे फिमेल आणि मेलचा क्रॉसिंग केल्यानंतर म्हणजे CK60A आणि IS84 याचं क्रॉसिंग केल्यानंतर आपल्याला मिळणारं जे हायब्रिड आहे त्याला आपण नाव दिलं आहे CHH1 कोरुगेटेड सोरगम हायब्रिड 1 असं हे हायब्रिड आहे. अशा प्रकारे आपण कोणता मेल फिमेल आपण घेतल्यानंतर कोणता हायब्रिड होतं याचा हा चार्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, रोगिंग. आपल्याला हे कल्टिवेशन प्रॅक्टिसेस करताना सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे रोगिंग. आता ह्याच्यामध्ये काय करते बघा, रोगिंग म्हणजे काय, आपण लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं. रोगिंग म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ टाईप प्लांट्स ऑर व्हॉलंटियर प्लांट्स. आपल्या फील्डमधलं ऑफ टाईप प्लांट किंवा व्हॉलंटियर प्लांट आपल्या फील्डमध्ये काढून टाकणं, त्याला आपण काय म्हणतोय, रोगिंग असं म्हणतोय. तर बघा, आता आपल्या फील्डमध्ये ऑफ टाईप आणि रोगिंग प्लांट आपण कशाला म्हणतोय, तर याच्यामध्ये बघा, ऑफ टाईप प्लांट्स आर प्लांट्स ऑफ सेम क्रॉप स्पेसीज significantly from the characteristics of variety as described by the breeder in any observable respect. आणि व्हॉलंटियर प्लांट म्हणजे काय,
Oleander plant are the unwanted plant grown in the seed field from the seed that are left in the seed from previous crop. म्हणजे काय की ऑलेंडर प्लांट म्हणजे काय की आपल्या फील्डमध्ये जर पाठीमागच्या वर्षीचं ज्वारीचं जर एखादं प्लांट उगवून आलं असेल बियाणं पडल्यामुळं, जुनं बियाणं पडल्यामुळं, तर ते प्लांट असेल तर त्याला ऑलेंडर प्लांट म्हणायचं. ऑफ टाईपचं प्लांट म्हणजे ज्वारीसारखा कॅरेक्टर दिसणारं पण ज्वारीचं प्लांट नाही, वेगळी व्हरायटी असेल, वेगळी स्पेसिस असेल तर ते वेगळं दिसणारं प्लांट हे ऑफ टाईपचं प्लांट आहे. आणि पोलन शेडर्स म्हणजे हे फ्लॉवरिंग व्हायच्या अगोदर, पोलन शेडिंग व्हायच्या अगोदर, फ्लॉवरिंगच्या अगोदर आपल्या फील्डमधून काढून टाकायचं, ह्याला आपण रोगिंग म्हणतोय. आणि हे रोगिंग बघा, ऑल अबाव प्लांट आर पुल्ड आउट टू प्रिव्हेंट रिग्रोथ, म्हणजे हे उपटून काढून टाकायचं, जेणेकरून कापून काढलं तर हे परत फुटवा फुटतं, त्यामुळं उपटून काढून टाकायचं आहे. ऑल आउट क्रॉसेस शुड बी रिमूव्ड, म्हणजे वेगळं दिसणारं, कॅरेक्टरला वेगळं दिसणारं, हाईटमध्ये असेल किंवा पानामध्ये साईज शेपमध्ये असेल, जर आपल्याला वेगळं कॅरेक्टर दिसलं तर शंका नको म्हणून असल्या प्रकारचं सगळे प्लांट काढून टाकायचं आहे. प्लांट इन बिटवीन रो, मेल प्लांट इन फिमेल रोज ऑर ऑल्सो फिमेल प्लांट इन मेल रोज, म्हणजे मेलच्या लाईनमध्ये जर फिमेलचं प्लांट असेल तरी काढायचं आणि फिमेलच्या प्लांटमध्ये जर एखादं मेलचं प्लांट असेल तर ते काढून टाकायचं आहे. त्याचबरोबर आपल्या फील्डमध्ये जॉन्सन ग्रास हे ज्वारीसारखं दिसणारं गवत आहे, ज्वारीच्या कुळातलं हे गवत आहे, तर हे फॉडर म्हणून आपण वापरत असतो. तर हे गवत असेल तर हे आपल्या फील्डमधून काढून टाकायचं आहे. त्याचबरोबर इन्सेक्ट पेस्ट डिसीजचा अटॅक झालेला जर एखादं क्रॉप असेल, प्लांट असेल तर ते सुद्धा काढायचं आहे. किंवा आपल्या फील्डमध्ये स्ट्रॅगा वीड म्हणजे पॅरासायटिक वीड असलेलं जर स्ट्रॅगा जे आहे ते असेल तर ते सुद्धा काढून टाकायचं आहे. हे सगळं आपल्याला काय करायचं आहे, फ्लॉवरिंगच्या अगोदर सगळे हे प्लांट आपल्याला काढायचे आहेत. ह्याला आपण रोगिंग म्हणतो. आणि रोगिंग शुड बी डन एव्हरी डे, म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये रेग्युलर सुपरविजन असणं गरजेचं आहे. तर हायब्रिड सीडमध्ये आपण फर्टिलायझर डोस बघा किती टाकतोय. रेनफेड क्रॉप असेल तर 40-40-35 म्हणजे NPK 40 kg N, 40 kg P आणि 35 kg K प्रति हेक्टरी हा पहिला डोस टाकायचा आहे. आणि दुसरा डोस 40 ते 60 kg N प्रति हेक्टरी 1 मंथ आफ्टर सोईंग असं टाकायचं आहे. इरिगेटेड क्रॉपमध्ये बघा 60-50-40 kg NPK प्रति हेक्टरी पहिला डोस टाकायचा आहे. आणि दुसरा डोस 60 ते 70 kg प्रति हेक्टरी 1 मंथ आफ्टर म्हणजे 1 महिन्यानंतर आपल्याला टाकायचं आहे. आता इरिगेशन कधी द्यायचं आहे बघा. इरिगेशन हायब्रिड सीड प्रोडक्शनला ॲट अन इंटरवल ऑफ 8 to 10 days 8 ते 10 दिवसाच्या इंटरवलनुसार आपल्याला द्यायचं आहे. जर आपण खरीपमध्ये घेणार असेल, पाऊस असेल तर पाणी द्यायची गरज नाही. लॉंग ड्राय स्पेल जर पडला तर 8 ते 10 दिवसाच्या इंटरवलनं आपल्याला पाणी द्यायचं आहे. जर पाऊस नाही पडला तर क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस म्हणजे पाण्याचा ताण सहन न करणाऱ्या ज्या स्टेजेस आहेत त्या स्टेजला, म्हणजे सिडलिंग स्टेज असेल, फ्लॉवरिंग स्टेज असेल किंवा ग्रेन फिलिंग म्हणजे दाणे भरण्याची अवस्था असेल, ह्या स्टेजमध्ये आपल्याला इरिगेशन देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इंटरकल्टिवेशनमध्ये बघा याच्यामध्ये 1 हँड विडिंग म्हणजे याच्यामध्ये वीड फ्री प्लॉट ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे याच्यामध्ये 2 हँड विडिंग करायचे आहेत आणि 2 होईंग करायचे आहेत वीड कंट्रोल करण्यासाठी. याच्यामधून जर तण राहिलं तर ॲट्रेझिन नावाचं हर्बिसाइड आहे, विडीसाइड आहे, ते आपल्याला स्प्रे करायचं आहे फॉर इफेक्टिव्ह कंट्रोल ऑफ वीड. त्याच्यानंतर येणार याच्यामध्ये बघा इन्सेक्ट पेस्ट आहे. त्याच्यामध्ये ज्या पेस्ट आहेत त्याच्यामध्ये ॲफिड आहे, स्टेम बोरर आहे, मिच फ्लाय आहे, शूट फ्लाय आहे, आर्मी वर्म्स आहे. आता मिच फ्लाय आणि शूट फ्लाय जर असेल आपल्या फील्डमध्ये तर त्यासाठी आपण ॲक्च्युअल डेट ऑफ सोईंगला जर आपण सोईंग केलं बऱ्यापैकी टायमिंगमध्ये जून जुलैमध्ये तर हा मिच फ्लाय शूट फ्लायचा जास्त अटॅक होत नाही. जरी झाला तर त्यासाठी इंडोसल्फान किंवा कार्बारिल नावाचं औषध आहे ते स्प्रे करायचं आहे. किंवा फोरेट असेल तर क्युनॉल्फॉस असेल ह्याचं आपल्याला कंट्रोल मेजर्स म्हणून वापर करायचा. जर ॲफिड्स असेल तर त्यामध्ये फॉस्फोमिडिन नावाचं औषध आहे ते स्प्रे करायचं आहे. स्टेम बोरर असेल तर याच्यामध्ये इंडोसल्फान वापरायचं आहे. आणि जे स्टेम बोररचं अटॅक झालेलं प्लांट असेल ते डेड हर्ट्स काढून टाकायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये पेस्टचं कंट्रोल करायचं आहे. त्यानंतर डिसीज असेल त्यामध्ये ग्रेन स्मट असेल, लूज स्मट असेल किंवा डाउनी मिल्ड्यू सारखे डिसीज असेल तर त्याच्यावरती सुद्धा कंट्रोल करायचं. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला याच्यामध्ये स्ट्रॅगा या वीडसाठी आपल्याला डिक्टोटॉक्स नावाचं जे केमिकल आहे ते 1 kg इन 500 लिटर ऑफ वॉटरमध्ये 2 ते 3 टाईम ॲट एन इंटरवल ऑफ 15 days नुसार आपल्याला हे वापरायचं आहे. आता हे सगळं आपण काटेकोरपणे सगळं केल्यानंतर, ऑपरेशन केल्यानंतर सीड सर्टिफिकेशन एजन्सीचा जो इन्स्पेक्टर असतो त्याच्या ऑब्झर्वेशन खाली आपल्याला हार्वेस्टिंग करायचं आहे. हार्वेस्टिंग करताना बघा मेल रोज आर हार्वेस्टेड फर्स्ट टू अवॉइड ॲडमिक्चर. बघा आपण जसं आपण इकॉनॉमिकल क्रॉपमध्ये आपण जसं हार्वेस्टिंग करतो तसं याच्यामध्ये हार्वेस्टिंग करता येत नाही, कारण याच्यामध्ये मेल आणि फिमेल दोन्ही प्रकारचे प्लांट आहेत. पहिल्यांदा आपण
मेल प्लांट आपण हार्वेस्टिंग करायचं आहे आणि ते एका बाजूला ठेवायचं आहे, कारण आपल्याला सीडमध्ये जे सर्टिफाईड सीड आपण प्रोडक्शन केलं आहे त्याच्यामध्ये मेलचं मिक्सचर झालं नाही पाहिजे, यासाठी आपल्याला मेलचं प्लांटचं हार्वेस्टिंग करून साईडला ठेवायचं आहे. आणि आफ्टर मॅच्युरिटी फिमेल रोज हार्वेस्टेड अँड कलेक्ट हायब्रिड सीड, म्हणजे फक्त फिमेलचं सीड आपल्याला कलेक्ट करायचं आहे. नॉर्मल इयरहेड आर ड्राईड फॉर अ वीक, म्हणजे ते जे हार्वेस्टिंग केलेलं कणीस आहे ज्वारीचं ते ड्राईड करायचं आहे, नंतर थ्रेशिंग करायचं आहे आणि 10% मॉइश्चरपर्यंत स्टोअर करायचं आहे. आणि मग ते आपल्याला काय करायसाठी आपल्याला स्टोरेजला पाठवायचं. त्यामध्ये नंतर मग आपण सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी बघितल्याप्रमाणे त्यामध्ये प्रोडक्शन झाल्यानंतर प्रोसेसिंग आहे, टेस्टिंग आहे, स्टोरेज आणि मग डिस्ट्रीब्युशन होतं शेतकऱ्यांपर्यंत. आणि असं आपल्याला हायब्रिड सीडचं यील्ड आपल्याला 4 ते 6 क्विंटल प्रति हेक्टरी एवढं आपल्याला मिळत असतं. अशा प्रकारे आपल्याला इकॉनॉमिकल क्रॉपपेक्षा हायब्रिड सीड प्रोडक्शनमध्ये काटेकोर प्रमाणे नियोजन करून सीड सर्टिफिकेट एजन्सीनं दिलेलं सीड वापरून सीड इन्स्पेक्टरच्या ऑब्झर्वेशन अंडर आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण प्लांटचं हे कल्टिवेशन घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण हायब्रिड सीड प्रोडक्शन सोरगमचं कल्टिवेशन कसं घेतात हे आपण बघितलेलं आहे. म्हणजे आपले सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी 2 पार्ट कंप्लीट झाले आहेत. आपण नेक्स्ट लेक्चरला 3रा पार्ट बघणार आहे, त्याच्यामध्ये हायब्रिड सीड प्रोडक्शन इन सोरगम हे आपण बघणार आहे. थँक्यू.